हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। का झाकलिये घटीचा दिवा, नेणो काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांचे कृपादाने, कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जीवोद्धारार्थ अवतारम, कलांकांकते ज्योतिकामो दिवक्रम, कलानीशवादापनोदार दक्षिम समाधिस्थमूर्तिम भज ज्ञानदेवम। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे, जयांचे केले या स्मरण। होई सकल विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। मस्तक हे पायावरी, ह्या वारकरी संतांच्या साष्टांग हे करी दंडवत। प्रथमतः सर्वांना विनंती आहे, खुर्च्या भरपूर आहेत, उगाच खुर्ची काढण्याचा आवाज करून कार्यक्रमात व्यत्यय येईल असं काही करू नका। आणि थोडंसं पुढे येऊन 4-2 खुर्च्या असू द्या, म्हणजे अनुसंधान साधेल। तुम्ही खुर्च्यांवरती बसलात तरी चालेल, नसेल बसायचं तर पुढे या जरा। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता किंबहुना प्रवचनाकरता निवडलेली ओवी श्रीमद भगवद्गीता ह्या ग्रंथाचं मराठी संस्करण ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीतील एक उत्तम ओवी आहे, जे की विज्ञानाचा सिद्धांत पटवून देताना एक दृष्टांत देतात माऊली ज्ञानोबराय। तुम्ही कॅमेरा ऑन करून फ्रेम लावून बाजूला गेलात तरी चालेल, मागे व्यत्यय होतो। तर ही जी ओवी आहे, ह्या ओवीमध्ये माऊली ज्ञानोबराय सांगतात की एक दिवा पेटलेला आहे, दीप। त्या दिव्यावरती घट, घडा, घागर, मडके अशा स्वरूपाचं काहीतरी झाकलं की बाहेरून दिसत नाही, मात्र दिवा विजतो। तो फडफडत विजला, हळूहळू विजला की अन्य प्रकारानं कुठल्या गतीनं विजला हे जसं सांगता येत नाही, तशा प्रकारानं पुण्यात्मा ज्यावेळेस ह्या देहाचं तादात्म्य सोडून परलोकासाठी गमन करतो, त्याचं गमन कसं झालं हे कोणाला माहिती नाही। अशा जीवाच्या सद्गती संबंधानं माऊली ज्ञानोबराय बोलत आहेत आणि ह्या विषयावर आपल्याला चिंतन करायचं आहे। अत्यंत महत्त्वाचा विषय, आणि ह्या विषयावर चिंतन करण्यासाठी मी तुमच्या समोर आसनाधीन झालेलो आहे। खूप मोठ्या तडजोडीनंतर तुम्हा सर्वांचं दर्शन मला घडतंय। कोण ते फॅन बंद करा। हवा येते छानपैकी, त्या फॅनने उलट त्रास होतो। तर प्रथमतः एका गोष्टीची मला जाणीव करून देऊ देत की रात्री तुळजापूरच्या जवळून 35 किलोमीटर पुढे कार्यक्रम करून, रात्रभर प्रवास करून मी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। आजची तारीख माझी भगवान रायरेश्वराच्या पायथ्याशी असणारं गाव रायरी
तालुका भोर, जिल्हा पुणे या ठिकाणी होता. तो कार्यक्रम केवळ हितसंबंध, प्रेमाची नाती, जवळचा संदर्भ या नात्यानं मी ती तारीख सोडून या ठिकाणी आलेलो आहे. याची अनेक कारणं आहेत की जे हे वडनेर भैरव गाव आहे, हे चांदवड तालुक्यात जरी असेल तरी पण दिवंगत झालेली व्यक्ती माझ्या निफाड तालुक्यातली आहे. म्हणून हा एक ऋणानुबंध, ह्या गावात असणारे प्रेमाचे संबंध, विशेष करून कार्यक्रमासाठी तारीख मिळावी म्हणून केलेली तडजोड, म्हणून या ठिकाणी येणं झालं. अत्यंत उत्तम कुटुंबामध्ये जन्म घेतला, सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्म घेतला, ज्यांची माता आणि पिता दोघेही शिक्षक, ज्यांनी अनेक प्रकारच्या पिढ्या घडवल्या, त्यांच्या पोटी जन्माला आलेलं जे रत्न आहे, अत्यंत सुखी कुटुंब करून आनंदानं जगून ह्या विश्वाचा निरोप घेऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. स्वर्गीय माणिकरावजी धारराव आमच्या गावातील नातेसंबंध आहेत, म्हणून ग्रामनातं या नात्यानं सुद्धा या ठिकाणी येण्याचं प्रयोजन झालं. पाठीमागे असणारा परिवार 2 भाऊ दिलीपराव आणि नितीनराव, स्वतः उत्तम शेतकरी, प्रगत शेतकरी, म्हणून खासा परिचय परिसराला आहे. 2 अपत्य पैकी डॉक्टर हरीश हे एक अपत्य आणि मुलगी प्राध्यापक शीतल. आईवडिलांच्या नंतर सक्षमपणे आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन ती धुरा पेलवली. सुशिक्षित घराणं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट अजून एकदा सांगतो. देशाविदेशात ज्यावेळेस व्याख्यानाच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या माध्यमातून फिरत असताना माझ्या सन्मुख जो श्रोता असतो, तो श्रोता बहुधा सुशिक्षितच असतो. याचं कारण असं आहे की आजच्या श्रोत्याला काय हवं आहे हे चिकित्सेअंती त्याच्या बुद्धीच्या पलीकडे देण्याचं सामर्थ्य असणारा वक्ता समोर असला की सुशिक्षित वर्ग स्वीकारतो. इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जर बोलायचं असेल तर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, BAMS करत असताना धन्वंतरी, वाघभट, अश्विनी कुमार, सुश्रुत या सर्वांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जर कुणी BAMS करत असेल तर पदार्थ विज्ञान, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव, प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव, अन्योन्याभाव, लघुसिद्धांत कौमुदी आदी ग्रंथाचं सोडवणं गरजेचं आहे. आणि माझा विषय जो की पदवीधर होण्यासाठी किंवा मग PhD या विषयासाठी निवडला गेला होता, ग्लोबल फिलॉसॉफी. म्हणून अगदी थेल्सपासून तर ओशोपर्यंतचं सर्व तत्त्वज्ञान अभ्यासून कमीत कमी 5 क्विंटल ग्रंथ मस्तकात उतरवलेला वक्ता तुमच्यासमोर बोलतो आहे. ह्या गोष्टीची जाणीव असल्यानंतर आपण आपलं पावित्र्य जपून ठेवावं. बाहेर फिरत असताना सुशिक्षित श्रोता माझ्या समोर असतो, पण सुशिक्षित श्रोता जो आहे, वक्त्यानं बोललेला प्रश्न, वक्त्यानं बोललेला विषय गुगलवरती चेक करून जर सर्च करत असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, गुगल इज अ ओनली इन्फॉर्मेशन नॉट अ नॉलेज. ज्ञान ग्रंथातून मिळतं, माहिती वर्तमानपत्रातून सुद्धा मिळते, पण वर्तमानपत्र हे कालातीत आहे. वर्तमान काळामध्ये ज्या वर्तमानपत्राला किंमत आहे, भविष्य काळामध्ये त्याची किंमत 0 आहे. रद्दी म्हणून ठरवलं जातं, किलोवर मोजलं जातं. म्हणून जी ग्रंथ संपदा अभंग रूपानं अस्तोभम, असंदिग्धता, अल्पाक्षरत्व, विश्वत्व, मुखम, सारग्रहण आणि दोषराहित्य पैकी देश, काल, वस्तू भेदाचा कुठलाही परिणाम ज्याच्यावरती होत नाही,
त्याला अभंग असं म्हणावं. आणि अभंग म्हणजे संतांचं वाङ्मय. मग ती ज्ञानेश्वरी असो, एकनाथी भागवत असो, भावार्थ रामायण असो, वेद वेदांग उपनिषद शास्त्र पुराण गीता गाथा ज्ञानेश्वरी विचारसागर वत्ती प्रभाकर पंचदशी आदी प्रकारचे जे ग्रंथ आहेत यांना अभंग असं म्हणावं, जे कालही उपयोगाला होते, आजही उपयोगाला आहे आणि परवाही उपयोगाला राहतील. कारण या विश्वामध्ये आल्याच्या नंतर मनुष्य मरेपर्यंत जिवंत राहतो. विशेष पुन्हा एकदा ऐका, मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर मरेपर्यंत जिवंत राहतो. या जिवंत राहण्याला माझ्या मते कवडीची किंमत नाही आहे. पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जो जगतो त्याला मी कवडीची किंमत नाही, त्याला जगातल्या सर्वात अनमोल वस्तूची किंमत प्रदान करेन. का तर जिवंत राहणं हे पशुवत जगणं काय उपयोगाचं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. म्हणून पशुवत जगणं याला जिवंत राहणं म्हणतात. आणि जर जन्माला आल्यापासून जर मनुष्य मरेपर्यंत जगला, माझे शब्द कठीण आहेत. 2 महिन्यापूर्वी ABP माझा कट्ट्यावरती मी पाहुणा होतो. मौजेची गोष्ट अशी आहे की निखिल वागळेंचे विद्यार्थी राहिलेले, शिष्य राहिलेले राजीव खांडेकर माझी मुलाखत घेणार होते, ज्ञानदा कदम वगैरे सर्व टीम. तर त्या अगोदर दिल्लीला कुठली तरी कॉन्फरन्स सुरू होती आणि एका विमानातून निखिल वागळे आणि राजीव खांडेकर सोबत येत होते. निखिल वागळेंनी प्रश्न विचारला, काय बाबा एवढ्या घाईघाईनं मुंबईला निघालास कॉन्फरन्स सोडून. त्यानं सांगितलं, थोडं घाई आहे, एक कट्टा करायचा आहे. कोण आहे कट्ट्यावरती पाहुणा. त्यांनी नाव घेतलं हरिभक्तपरायण डॉक्टर जलाल महाराज सय्यद. त्यांनी सांगितलं, सावधान. ज्यांनी मोठमोठ्या नेत्यांची बोलती बंद केली त्यांना सावध केलं निखिल वागळेंनी, सावधान, आपण शब्दांशी खेळतो. जलाल महाराज शब्दांच्या उरावर बसणारा माणूस आहे. म्हणून शब्द मी बोलतोय, लक्षात ठेवा. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जिवंत राहण्यात अर्थ नाही आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जगण्यात अर्थ आहे. जे जगणं माणसाचं आनंदमय झालं पाहिजे. दुसरा एक विषय सांगतो तुमच्या माहितीसाठी. अनेक प्रश्न येतात, खूप प्रश्न येतात, जगभरातून प्रश्न येतात. मेल, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारतात लोक जगभरातून आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. महत्भाग्य असं आहे की नाशिक जिल्ह्यातला एक छोट्याशा खेडेगावातला युवक जगातल्या चिकित्सक लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सक्षम ठरतोय. ही एक जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे. मी का बोलतोय, कशासाठी बोलतोय, पुन्हा एक मुद्दा लक्षात घ्या. जो सुशिक्षित वर्ग आहे, या सुशिक्षित वर्गानं एका विशेष स्वरूपाचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि विशेष प्रकारच्या ज्ञानाच्या मर्यादेमध्ये, कक्षेमध्ये तो आपलं पूर्ण जीवन व्यतीत करतोय. आपल्याकडे उपलब्ध असणारं ज्ञान एक विशेष आहे असं त्याला वाटतं, पण ते तिथपर्यंतच मर्यादित आहे. जी त्याची मर्यादा, ती जी कक्षा आहे. डॉक्टरी क्षेत्रातला मनुष्य हा शिक्षकी क्षेत्रातल्या ज्ञानाबरोबर तुलना करू शकत नाही. डॉक्टरी आणि शिक्षकी पेशातली माणसं शेतकऱ्याच्या अनुभवाशी तुलना करू शकत नाही. ही तिघं मिळून एका वैज्ञानिकाची तुलना करू शकत नाही. ज्याच्या त्याच्या ज्ञानामध्ये जो तो समर्थ आहे याचा अर्थ तो सर्वज्ञ आहे असं समजायचं नाही. कुठेतरी कुणीतरी कमी असतो. म्हणून प्रश्न मनाला पडले पाहिजे. ज्ञानदा कदम नावाची मुलगी सुशिक्षित आहे, चिकित्सक आहे, अंधश्रद्धेवरती प्रहार करणारी आहे, पुरोगामी चळवळीला बळ देणारी आहे. लोकांना प्रश्न विचारत असताना कोण बुवा बाबा काय चमत्कार वगैरे विश्वास ठेवत नाही, त्यांच्यावरती निर्भीडपणे बोलणारी मुलगी. जेव्हा मी 2-4 शब्द बोललो ते म्हणाले, हजारो लोकांचा समुदाय तुमच्या समोर असतो, तुम्हाला कसं जमतं की ह्या लोकांना प्रत्येकाला काय हवं आहे सर्वांना तुम्ही शांत ठेवता, प्रत्येकापर्यंत त्यांचं भांडवल पोचवता.
काय तुमच्याकडे कला आहे, काय स्किल आहे. मी त्यांना सांगितलं फेस रिडिंग. एखादा विषय सुरू झाला आणि लोक रंगली की समजावं हा विषय यांच्यासाठी उपयुक्त आहे आणि त्याच विषयाला महत्त्व द्यायचं आणि बोलत राहायचं. खांडेकरांनी पुन्हा प्रश्न विचारला, अजून काय काय तुमच्याकडे स्किल्स आहेत. मी त्यांना सांगितलं मला मातीतल्या भाषेचा वास येतो. ते म्हणाले मातीतल्या भाषेचा वास येतो म्हणजे काय. म्हटलं सोपी गोष्ट आहे, तुम्हाला एक वाक्य देतो. त्यांनी एक वाक्य उच्चारलं, मी त्यांच्या तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि गावाचं नाव सांगितलं. कारण माणूस भाषेनं कितीही उत्क्रांत झाला, भाषा प्रभू झाला, तरी पण तो आपल्या मातीची भाषा कधीही विसरत नाही. मी तुमच्या समोर एवढा शुद्ध पद्धतीनं बोलतोय, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून चा न होऊ देत नाही, शचा श होऊ देत नाही आहे. एवढ्या कटाक्षानं मी जर भाषेचे नियम पाळत असेल तरी पण माझ्याकडून चायला निघाल्यानंतर तुम्ही पटकन ओळखाल की हा नाशिकचा आहे. थोडं राहिलं म्हटलं की म्हणायचं विदर्भाचा आहे. म्हणजे भाषेचा गंध, मातीतला गंध भाषेला जो चिकटलेला असतो तो आयुष्यामध्ये कधीही जात नाही. म्हणून एखादं व्याख्यान जर ऐकलं तर त्या व्याख्यात्याची भूमी ओळखण्याची कला माझ्याकडे आहे. ज्ञानदानं सांगितलं हो कदाचित असू शकेल, यांची माहिती तुमच्याकडे असेल, माझ्याबद्दल सांगा. त्यांच्या माहेरचंही गाव सांगितलं आणि सासरचंही गाव सांगितलं. सध्या राहत असणारं ठिकाण भाषेचा गंध असतो. त्यांना वाटलं काहीतरी बागेश्वर धामसारखं काहीतरी जादूटोना असेल ह्या माणसाकडे. म्हणून मी ज्या वेळेस विदा घेत होतो, स्टुडिओमधून बाहेर निघत होतो, त्यावेळेस ज्ञानदा कदमनी माझा हात पकडला आणि मला सांगितलं मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. मी त्यांना बोललो माझ्याशी काही बोलण्यापेक्षा मला काहीतरी विचारायचं आहे आणि तुम्हाला काय विचारायचं मी सांगतो. मग मी त्यांना बोलायला सुरुवात केली की एव्हाना तुमचा मुखावलोकन करत असताना टेलिव्हिजनवरती तुम्ही ज्या अस्खलितपणे बोलता, ज्या सर्रासपणे बोलता, तुमच्या चेहऱ्यावरती असणाऱ्या निखळ सौंदर्यामध्ये तुमच्या अंतःकरणाचे भाव प्रकट होतात. पण आज तुमच्या ओठावर येणारं हसू तुम्हाला ओढून ताणून आणावं लागलं, याचा अर्थ आतमध्ये कुठेतरी जखम भळभळलेली आहे, वेदना होत आहेत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी सांगितलं सोडवा यातून. तुम्ही सांगाल तो विधी, तुम्ही सांगाल ती प्रक्रिया, तुम्ही सांगाल त्या पूजा अर्चना करू शकतो आम्ही, पण मला यातून सोडवा. मी एक वाक्य बोललो होतो, मी जगणं आणि जिवंत राहणं ह्या विषयावर बोलतोय. मी त्यांना एक वाक्य बोललो होतो, फक्त लक्षात ठेवा, मी जे बोलतोय तेवढं लक्षात ठेवा, जपायची गरज नाही, मंत्र आहे तो. तुम्हाला त्याची पारायण करायची गरज नाही, फक्त स्मरण असावं. दिस इज माय फिलॉसॉफी, माझी विचारधारा आहे, माझी फिलॉसॉफी येते. आणि मी तो शब्द उच्चारला, ये दुनिया कल भी थी प्यारे और कल भी रहेगी. ये दुनिया कल भी थी और कल भी रहेगी. ना तू कल था ना कल रहेगा, क्योंकि तू काल के पास में है. घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप आणि घडणाऱ्या गोष्टांची चिंता करता करता घडत असलेला काळ बिघडवणारी लोक आम्ही आहोत. म्हणून आजचा काळ जर सुधारायचा असेल तर जगद्गुरु तुकोबारायांची एक उक्ती लक्षात ठेवा, मागे काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. या न्यायाप्रमाणे आपलं पूर्ण जीवन घडलेल्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टींकडे त्यांनी कानाडोळा केला. घडत असणाऱ्या गोष्टींची चिंता करण्याच्या अगोदर आपलं जीवन जगले आणि जीवन जगत असताना जे दातृत्व आपल्या मुलांच्या बद्दल पाहिजे, मुलाला डॉक्टर केलं, मुलीला प्रोफेसर केलं आणि आपल्या आईवडिलांच्या प्रमाणे सुशिक्षित करून, आपण सुशिक्षित असून सुद्धा आपल्या आईवडिलांचे संस्कार दाखवण्यासाठी हे कुटुंबाचा गाडा त्यांनी ओढला. त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. शक्यतो आपल्या मुलांना आपल्या पायावरती उभं करून देणं एवढंच कार्य वडिलांचं आणि आईचं कर्तव्य आहे, इथपर्यंत मी संबंधित आहे. हल्लीच्या काळामध्ये मुलांसाठी कमवून ठेवण्यापेक्षा मुलगा कमावता करून ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणून ह्या विषयावरती मी चर्चा करण्या अगोदर त्यांच्या कुटुंबातला विषय सांगतो की घरामध्ये एक डॉक्टर आहेत,
एक फार्मासिस्ट आहेत, 3 इंजिनियर आहेत. उत्तम शेती करून बंधुराज राजकीय क्षेत्रामध्ये माजी उपसभापती, या अशा कुटुंबामध्ये ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आणि निफाड तालुक्यातून स्थलांतरित होऊन ज्या ठिकाणी ते स्थिरावले ते हे वडनेर भैरव गाव. ह्या वडनेर भैरव गावामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आपल्या स्मृती ह्या गावात ठेवून ते निजधामाला निघून गेले. अनंताचा प्रवास प्रारंभ केला आणि आज 1 वर्ष पूर्ण झालं. वार्षिक श्राद्ध अर्थातच पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही सर्व या ठिकाणी जमलेला आहात. तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. भगवान परमात्मा दिवंगत आत्म्याला चिरशांती प्रदान करो अशी प्रार्थना करतो आणि माझ्या आजच्या व्याख्यानाला प्रारंभ करतो, आजच्या प्रवचनाला प्रारंभ करतो. का झाकलीय घटीचा दिवा, नेणो काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाशी बोलतात. असं जगावं माणसानं. प्रश्न का पडला असावा? प्रश्न पडण्याचं कारण काय? कुठलीही स्थिती निर्माण होण्यासाठी एक घटना घडावी लागते आणि ती घटना अर्जुनाच्या जीवनात घडली. गीतेचा प्रारंभ होतोय, मी आणि माझं, जे मी सोबत आणलं नव्हतं, जे मी सोबत घेऊन जाणार नाहीये, पण इथे संचय केल्याच्या नंतर त्याच्यावरती असणारी जी प्रीती आहे, ज्याला माया असं म्हणतात, या विषयावरती चिंतन करायचं. काय घडलं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सवा मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजया. संजयाला धृतराष्ट्र विचारतोय. धृतराष्ट्र म्हणतो, माझ्या आणि पंडूच्या पुत्रांमध्ये काय सुरू आहे जरा मला सांगशील? माझे आणि पंडूचे पुत्र, माझं आणि तुझं, इथून निर्माण झालेली गीता ज्या ठिकाणी संपते त्या श्लोकाचं उच्चारण असं आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा. जे माझ्यापासून प्रकट होतं ते माझ्यातच मिळतं. सगळीकडे मीच भरलेलो आहे. आणि असं असताना सुद्धा लोक अद्वैत भाव का करतात? या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. युद्धाला प्रारंभ झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, माझ्याकडे असणारा पंचजन्य शंख मी ओठाला लावून फुंकणार आहे. तुझ्याकडे असणारा देवदत्त शंख ओठाला लाव आणि एक सिंहगर्जना कर. युद्धाला प्रारंभ होईल. अर्जुनानं शंका निर्माण केली, कसला रे योद्धा तू? तू तर सारथी. क्षत्रियांचे गुणधर्म काय असतात, त्यांची नीती नियम आचारसंहिता काय असते कळतं तुला? भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारथ्याचं कार्य करत असताना अर्जुनाला सांगता, सल्ला देण्याचं काम माझं आहे. बघ, युद्ध जरी मी करत नसलो तरी पण तुझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावनांना उजागर करून देण्याचा अधिकार मला आहे. तू मुक्त आहेस. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आजचं कलम क्रमांक 14 ते 19 पर्यंतचं जे काही मॅटर आहे ते गीतेमध्ये सुद्धा आहे. अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नंतर सुधारणा होत गेल्या, पण आहे तेच. अलीकडच्या काळामध्ये एक 20-1 वर्षापूर्वी चीन नावाच्या देशामध्ये एक पुस्तक सापडलं. ते पुस्तक वाचण्यात आलं तर त्यामध्ये अशी परिस्थिती होती की नेत्यांनी भ्रष्टाचार केलाय, अनाचार झालाय, लाचलुचपत वाढलेली आहे, अनाचार वाढतोय, हिंसाचार वाढतोय. हे 6000 वर्षापूर्वीची परिस्थिती त्यांनी वर्णन केली आणि ती परिस्थिती आजही आहे. याचा अर्थ या ब्रह्मांडातली कुठलीही वस्तू नष्ट होत नाही. एका चित्रपटाचा डायलॉग आहे. ते म्हणतात की पृथ्वीवर केवळ प्लास्टिकच टिकतं शेट. पण खरं सांगू मी तुम्हाला, ह्या पृथ्वीवरची कुठलीही वस्तू नाश पावत नाही आणि कुठलीही वस्तू नव्यानं येत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये एक उत्तर आलेलं आहे, ओपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा.
हे जरा हुशार लोक आहेत ना, ह्या हुशार लोकांना माझी विनंती आहे की बाकीचे जरी वेडे असले ना तरी पण ते शांत चित्तानं ऐकतात. ऐकून घेणाराच ऐकवण्याची पात्रता ठेवतो हे लक्षात ठेवा. आणि जो ऐकून घेत नाही ना, काही दिवसानं त्याचंही कोणी ऐकून घेणार नाही. म्हणून जरा शब्दांवर विशेष लक्ष ठेवा. दूरचा प्रवास करून तुमच्यापर्यंत आलो तर काहीतरी दर्जेदार ओतण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अर्जुनाची शंका निर्माण झाली आणि अर्जुन म्हणतो लढायचं कसं? मला पहिल्यांदा युद्धभूमीचं अवलोकन करू दे, अचानक मी तयारी करणार नाही. मग अचानक फॉर्म भरायचा आणि तयारी करायची. मग कार्यकर्त्यांनी फोन केला की मग पीएनं सांगायचं थोड्या वेळानं फोन करा, आग लागू दे ना तुला. तुझ्यासाठी धडपड करायची, तुला जर एवढी आग असेल तर आग लागू दे तुला, पेट, काही संबंध नाही तुझा. याचा अर्थ आपल्याला युद्धभूमीचं अवलोकन करणं गरजेचं आहे, गठन करणं गरजेचं आहे. आणि युद्धभूमीचं अवलोकन करत असताना अर्जुनाच्या मनात आलेली जी शंका आहे त्या शंकेला अर्जुनानं एक वाव दिला. दोन्ही सैन्याच्या मधोमध उभा असणारा अर्जुन, रथावरती भगवान कृष्ण, घोड्यांचे लगाम हातामध्ये आहे. आणि भगवान कृष्ण म्हणतात अर्जुना करायची का सुरुवात? त्यानं सांगितलं नाही रे, माझ्या प्रतिपक्षामध्ये जे योद्धे आहेत, लक्षात ठेवा आपल्या जीवनातले प्रसंगात, माझ्या प्रतिपक्षातले जे योद्धे आहेत ते माझेच नातेवाईक आहेत. हे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांचे अगणित उपकार आमच्यावरती आहे. मग यांच्या विरोधात मी कसं उभं राहू? का शरसंधान करू? मी मारेन यांना, पण यांना मारल्याच्या नंतर पाप लागेल ते कृतज्ञता असणारा जो भाव आहे तो माझ्या अंतःकरणामध्ये मला येऊ द्यायचा नाही आहे. मला कृतज्ञ राहायचं आहे, उपकाराच्या ओझ्याखाली जगायचं आहे. या उपकाराच्या ओझ्याखाली जगायचं आहे मला. भगवान कृष्ण समजावून सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं उत्तर आहे, अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी ते अनुचित संग्राम समयी. युद्धाच्या समयी चुकीचं आहे रे बाबा, युद्ध आहे ना आता. युद्धाच्या वेळेस आपलं परक काही मानायचं नसतं. युद्धाच्या समयी आपलं परक काहीच मानायचं नसतं. घाबरायचं असतं ते आपल्या अस्तित्वाला. म्हणून आपलेच आपल्याच्या विरोधामध्ये युद्धाला उभे राहिलेल्या आमच्या डोळ्यानं परिस्थिती महाभारताची सध्या बघतो आहोत आम्ही. महाभारताची परिस्थिती आत्ता बघतो आहोत. मला सद्य परिस्थितीवरती भाष्य करण्याची अजिबात इच्छा नाही आहे, फक्त मी तुलना करतोय. घडलं असं की माझ्या नातेवाईकांच्या विरोधामध्ये मी का लढावं? अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी ते अनुचित संग्राम समय. युद्धाच्या समयी चुकीचं आहे, हा काळ वेगळा आहे. अर्जुन कसा बसा युद्धाला तयार झाला, पण त्यानं सांगितलं हे वृद्ध झालेले 3 योद्धे एका क्षणामध्ये मी नष्ट करू शकेन. अजून योद्धे बघू दे. आपलेच नातेवाईक बघितले, हातातून जे शस्त्र आहे ते खाली पडलं, गांडीव धनुष्य. अर्जुनाच्या पूर्ण शरीराला कंप सुटला. अर्जुन थरथरू लागला, काय बोलावं समजेना. आणि पाठीमागे असणाऱ्या आसनावरती धाडकन अर्जुन पडला. भोवळ आली होती, घेरी आली. भगवान कृष्ण पाठीमागे हौद्यात गेले, सावध केलं आणि सांगितलं अर्जुना काय झालं? अर्जुनानं सांगितलं माझेच नातेवाईक आहेत रे, ज्यांच्या विरोधामध्ये. अरे रणशिंग फुंकलं त्यावेळेस तुला माहिती नव्हतं माझेच नातेवाईक आहेत? आता कसं? नाही, मला एका गोष्टीची जाणीव होते. भगवान कृष्ण सांगतात अगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसेने विष होय सुदले नवज्वरी देता. हा नियम आहे, सायन्सचा नियम आहे, डॉक्टरी क्षेत्रामधला हा नियम आहे. गावरान गाईचं दूध इतकं अमृत आहे की आजपर्यंत कुठल्याही सायंटिस्टनं त्याला नाव ठेवलेलं नाही. पण हेच गाईचं दूध नवीन ताप आलेल्या रोग्याला जर पाजलं
तर तो रोगी दगावतो. प्लेटलेट्स कमी होणं, कावीळ नावाचा आजार होणं, हे सगळे संसर्ग त्याला होतात. म्हणून नवीन नवीन ताप आलेल्या रोग्याला गाईचं दूध पाजू नये. तसं गाईचं दूध अमृत आहे. तसं युद्धाच्या समयी हे तुझ्या प्रतिपक्षात आहेत, तुझे नातेवाईक आहेत पण प्रतिपक्षात आहे, तुला मारावं लागेल. अर्जुन तयार होतोय, पण अर्जुनाला सांगितली माझी शंका दुसरीच आहे रे. खोदून खोदून विचारल्यानंतर एक अत्यंत कठीण असा शब्द त्यांच्या मुखातून उच्चारला. अर्जुन म्हणाला अधर्मा बिभवात कृष्णा प्रदूषंती कुलश्रिया श्रीषु दुष्टासु वाष्णेय जायते वर्णशंकरा. अधर्म वाढेल, माझ्या कुलातील पुरुषांचा मी वध केला की माझ्या कुलातील स्त्रिया विधवा होतील, विधवा झालेल्या कुलस्त्रिया व्यभिचार करतील, व्यभिचारातून जन्माला आलेली संतती संकरित असेल आणि संकरित संततीनं केलेलं पिंडदान आमच्यापर्यंत पोचणार नाही. म्हणून माझ्या पितरांना नरक यातना मिळू नये म्हणून माझ्या कुळात पिंडदान करणारं कोणीतरी शिल्लक पाहिजे आणि ते जातिवंत रक्ताचं पाहिजे. म्हणून मला युद्ध करावं वाटत नाही. अनेक प्रकारानं सांगितलं, खूप समजावून सांगितलं. इथे पुरोगामित्व जागृत होतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे बारस्पत्य दर्शन अर्थात नास्तिक दर्शन जे आहे जाबाली वगैरे त्याची उदाहरणं या ठिकाणी देतात. रामायणामध्ये जाबाली नावाचा जो व्यक्ती आहे तो नास्तिक दर्शनाला मान्य करणारा आहे. यावत जीवेत सुखम जीवेत रणम कृत्वा घृतम पिबेत भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा यावत पीत्वा पततीनं भूतले वगैरे वगैरे सारखे हे जे काही श्लोक आहेत या श्लोकांमध्ये त्यांची रीती लक्षात येते. अजून पुढे जाऊन सांगतो की भगवान कृष्ण सांगतात कोण कुणाचं रे, ज्यांच्या कुशीत तू जन्माला आला ते तुझेत, हे तुझ्या सोबत आलेत का, तुझ्या सोबत जाणार आहेत का. उगाच काहीतरी मूर्खासारख्या वल्गना करू नको. मूर्ख हा शब्द मी जाणून बुजून वापरलाय कारण ज्ञानेश्वरीमध्ये गावंडी हा शब्द वापरलाय. त्याचा मराठीमध्ये अर्थ मूर्खच होतो. अर्जुना मूर्खासारखे प्रश्न काय विचारतोयस. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात मला माझे सर्व जन्म आठवतात, तुला नाही आठवत, हे तुझं दुर्भाग्य आहे. वेड्या मातीतून जन्म घेतला, मातीत जायचं आहे, पण जे चिरंतन टिकणारं जे तत्व सूत्र आहे, तत्व आहे, त्याला कोणी मारू शकत नाही, कोणी नष्ट करू शकत नाही. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका. मरू शकत नाही तो आत्मा. तो देहाचा बदल करतो. ज्या देहाला भोग असतात त्या भोगाला नष्ट करतो. सूक्ष्म देहावरती असणारे भोग पुढील जन्माला घेऊन येतात सामग्री. म्हणून माझ्यावर विश्वास ठेव, लढ. मला भीती वाटते रे, जर मी मेलो आणि मरत असताना मला जर परमार्थ घडला नाही किंवा साधनेचा कुठलाही अंश आठवला नाही तर करायचं काय. भगवान कृष्ण त्याला उत्तर देतात श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाच्या श्लोकात अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भाव मी याती नास्त्यत्र संशया. अंतकालेच्या वेळेस नामस्मरण करावं मुखानं, माझी गती प्राप्त होते. अजून काय होतं, यम यम वापी स्मरण भावम त्यजते कलेवरम तम तमवैती कमतेय सदा तद्भाव भाविता. ज्या भावाचं स्मरण करता आत्मा देहातून विलीन होतो त्याच स्वरूपाला तो जाऊन मिळतो. मग करावं तरी काय. अनेक श्लोकांची उधळण झाली, पण 2 दृष्टांत तुमच्या समोर देतो मी. साधना करत असताना काही लोकांना असं वाटतं, परमार्थ करताना सूक्ष्म ऐका, महिला मंडळ विशेष ऐका, उपासना व्रत वैकल्य करत असताना तुम्ही प्रपंचाची तमा बाळगत नाही. प्रपंचाला सुख मिळावं म्हणून प्रपंचातल्या लोकांची मनं दुखवून त्यांना त्रास देऊन काय साध्य करणार आहात. साध्य करायचं काय तुम्हाला. कोणीतरी एक बाबा येतो आणि तो म्हणतोय की 1 लोटा जल सभी समस्याओं का हल. लागलात मागे. तुमच्या मुलानं वर्षभर अभ्यास करू देऊ नका. मी सांगतो त्या पद्धतीची प्रक्रिया करा. तुमचा मुलगा न अभ्यास करता सुद्धा पास होईल
हे म्हणणाऱ्या व्यक्तीवरती तुम्ही विश्वास ठेवता? उपासना करण्यासाठी माझं बंधन नाही आहे, फक्त मी एवढ्या गोष्टीवरती ठाम आहे की वारकरी असून जर वारकरी विचारांच्या संत वाङ्मयाला तुम्ही न अभ्यासता या लोकांच्या मागे लागता, याचा अर्थ संतांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम तुम्ही करता आहात. अभ्यासाशिवाय काय शक्य आहे? योग करायचा असेल तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हा अभ्यास आहे. श्वासावरती नियंत्रण ठेवणं कुंभकरेचक पूरक हा अभ्यास आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांचं विघटन करणं किंवा त्यांना एकत्रित करणं हा अभ्यास आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबाराय सांगतात असाध्य गोष्ट साध्य होते, पण त्यासाठी अभ्यास पाहिजे. थोडासा नेपोलियन बघा. नेपोलियन एक विचारधारा ठेवतोय, नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड. जगात अशक्य असं काहीच नाहीये, फक्त प्रयत्नवादी माणसाला. वाळूचे कण रगडिता तेलही गळे. लक्षात आलं पाहिजे. एक दार्शनिक होऊन गेला ज्याचं नाव होतं सिगमंड फ्राइड्स. ऐकून ठेवा, हा पाश्चात्य दार्शनिक आहे सिगमंड फ्राइड्स. त्याची थ्योरी काय सांगते? 6 गोष्टी लक्षात ठेवा. एक अनकॉन्शियस माइंड, एक सबकॉन्शियस माइंड आणि एक सुपर माइंड. त्याच्या पलीकडे माणसाच्या 3 अवस्था आहेत, 3 ओळखी आहेत. एक आयडी, एक अस्तित्व आहे, एक उपस्थिती आहे आणि एक पद आहे. मराठीत बोलतोय, फ्राइडची फिलॉसॉफी मराठीत बोलतोय. तसं जन्माला आला आणि ज्याला माहिती सुद्धा नाही की माझ्या मतदानानं मी भारत देशाची राज्य व्यवस्था जी आहे तिला एक अंजाम देऊ शकतो, तिला एक निर्णय देऊ शकतो, ह्या गोष्टीची जाणीव नसणारी लोक जाऊ दे कालही होतं उद्याही राहणार आहे, काय आपलं काय फायदा आहे त्याच्यामध्ये, म्हणून मतदान करत नाही. जे मतदान करत नाही ना हे सर्वात मूर्ख माणसं आहेत. कारण इनमिन तेवढाच अधिकार तुमच्याकडे आहे आणि तोही अधिकार तुम्ही, म्हणून जर शहाणे असाल तर मतदान करा. कुणाला करा मी हे सांगणारच नाही. कमीत कमी बुद्धी असेल तर आपल्या झालेल्या अवस्थेचं अवलोकन करा आणि बदल आपल्या एका बोटानं घडवा. तुम्हाला नाही कोणी आवडत ना, नोटा तरी दाबा, पण दाबा. तुमचा तो अधिकार आहे की आम्ही नाकारू सुद्धा शकतो, म्हणून मतदान करा. उगाच घरामध्ये बसा किंवा हा पसंत नाही तो पसंत नाही. नाही पसंत तर हरकत नाही, पसंत नाही तर हरकत नाही. नोटा दिलाय ना आपल्याला, नोटा घेऊन नोटा दाबा, पण दाबा अवश्य. आपला अधिकार सोडू नका. म्हणून सर्वसामान्य जगणारी लोक आहेत, याला आयडी म्हणतात. म्हणजे फक्त जिवंत आहे, गिणतीमध्ये खिजगणतीमध्ये कुठेतरी घेतला जातो. एक उपस्थित आहे ज्याला स्वतःची जाणीव आहे. आणि तिसरा जो आहे तो अहम ब्रह्मास्मी या पदापर्यंत पोचतो. 2च गोष्टी सांगणार आहे. प्रपंच त्यागणारा मनुष्य परमार्थासाठी प्रपंच त्यागतो असं म्हणतात. तुम्हाला वाटतं प्रपंचात सुख मिळावं? माझ्याकडे बघा ना, जरी झोप नाही झाली, डोळे लाल असले तरी मी रागाने नाही बघत. माझ्याकडे बघा तुम्ही. तुमच्या कुटुंबाला, तुमच्या प्रपंचाला सुख मिळावं म्हणून तुम्ही परमार्थ करता आहात. किती स्वार्थी आहात तुम्ही. तुम्हाला वाटतं की आमचा प्रपंच सुखाचा व्हावा, सगळ्यांनी सुखाचं राहावं म्हणून तुम्ही परमार्थ करता, साधना करता, उपासना करतात, व्रत वैकल्य करता आहात. करा, करायला हरकत नाही. पण ते करत असताना तुमच्या घरातलं कोणाचं मन दुखायला नको. पहिल्यांदा तुमचं कुटुंब जपा आणि मग पुढे काय करायचं ते करा. तुमच्या स्वतःकडे पहिल्यांदा लक्ष द्या, तुमचं जगणं जगा आणि मग नंतर इतरांना जगवण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या येण्यानं ह्या सृष्टीला काही फरक नाही, जाण्यानं काही सृष्टीला फरक नाही. तुमचं अस्तित्व जगाला मान्यच नाहीये. तुमचं अस्तित्व तुम्ही दाखवून द्यायचं. म्हणून परमार्थासाठी प्रपंच सोडणारी माणसं उत्तम प्रकारानं प्रपंच करताना आम्ही बघितलीत. संन्यासी, जोगी, बैरागी, जपी, तपी ही जी लोक आहेत ना, उत्तम प्रकारानं प्रपंच करताना आमच्या डोळ्यानं बघितलेले. जी परमार्थासाठी प्रपंच सोडतात त्यांचा प्रपंच आम्ही बघितलेला आहे. जे प्रपंच करताना परमार्थ करतात ना, त्यांचाही परमार्थ आम्ही बघितला आहे. पण खरं सांगू, एकच गोष्ट लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाची विचारधारा, मी तर दर्शन म्हणतो, वारकरी संप्रदायाचं संत साहित्य दर्शन आहे, फिलॉसॉफी. ह्या फिलॉसॉफीमध्ये जगद्गुरु तुकोब्बर आहे, माऊली ज्ञानोब्बर आहे. ह्या संतांच्या वचनाप्रमाणे तुम्हाला परमार्थ करण्याची गरज नाही हो. तुम्ही प्रपंचच करा, परमार्थ करायची गरज, मी जबाबदारीनं बोलतोय, परमार्थ करण्याची गरज नाही, प्रपंचच करा, पण तो इमानदारीनं करा. परमार्थ करण्याची गरजच नाही. प्रमाण देतो मी तुम्हाला. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखणे. जर जगायचं असेल तर जगत असताना तुम्ही जर एखादी लबाडी करून 10 कोटी रुपये तुमच्या पदरात पाडून घेत असाल, ठेव जमवून ठेवत असाल, आणि त्यातले 10 लाख रुपये जर एखाद्या मंदिराला देत असाल, तर ते मंदिरही पुण्य देणार नाही आणि तुमच्या कमाईलाही काही तथ्य नाही. फक्त आम्ही ओरडून ओरडून सांगतो की दानानं धन शुद्ध होतं, पण ते धन शुद्ध होण्यासाठी अशुद्ध धनाला शुद्ध करण्याचा शास्त्रामध्ये कुठे पुरावा नाही आहे. म्हणून धन उत्तम असावं, हक्काचं मिळावं. एक उदाहरण सांगतो म्हणजे पटेल तुम्हाला. एका गावामध्ये एक साधू होता. त्याची अशी अवस्था झाली की तो देहावर नसायचा. देहावर नसायचा म्हणजे भानावर नसायचा. इतका विदेही झाला. तो जो साधू आहे, तो साधू आपल्या अवसानावरही नव्हता. अंगावरती एक वस्त्र सुद्धा त्याच्या नव्हतं. तो साधू भिक्षेसाठी जायचा. त्याला जगाची लाज वाटत नव्हती, कारण परमार्थ करण्याची पद्धत सांगतो तुम्हाला. परमार्थ जर करायचा असेल तर लाज सोडावी लागते. लाज सोडून परमार्थ करता येत नाही. शब्द कठीण आहे, जाणून घ्या. परमार्थ करताना परमार्थामध्ये लाज सोडावी लागते, पण लाज सोडून परमार्थ करू नका निर्लज्ज होऊन. परमार्थातली जी लाज सोडणं आहे त्याला म्हणतात लाज भय चिंता दुराविला मान. हे संतांची वचन आहेत. पण निर्लज्ज होऊन परमार्थ करणं त्याला काय अर्थ आहे हो. लोकांना उत्तर देताना तुम्ही सक्षमपणे देऊ शकतात, पण स्वतःला उत्तर देताना लाज वाटायला नको. अशा पद्धतीनं जगणं जगा. स्त्रीचं चारित्र्य, स्त्रीचं शरीर, तन मन धन हे पतीला समर्पित असावं. पतीच्या समोर कसली लाज आली, पण तेच अंग जर ती प्रदर्शन करत फिरत असेल तर त्याला निर्लज्जपणा म्हणतात. शास्त्रीय दाखले सुद्धा देईन मी. अंग प्रदर्शन पतीच्या समोर केल्यास हरकत नाही, शास्त्र सांगताना व्यवहारही सांगतोय, परंपरा सांगते. पण तेच अंग प्रदर्शन ज्या वेळेस जगाच्या समोर केलं जातं तर त्याला व्यभिचार म्हणतात. कुलीन स्त्रीची ही लक्षणं नाही आहे. म्हणून तो जो साधू आहे त्यानं लाज सोडली, लज्जा सोडली. अरे जगामध्ये सर्वच मी व्यापलेलो आहे, माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही, तर मी लाजावं कुणाला? कुणाशी लाज? मला स्त्री पुरुष नपुसक सर्व एक सारखे दिसत आहेत, मग मी लज्जा धरायची कुणाची? अंगावरती एकही वस्त्र त्याच्या नाहीये आणि तो भिक्षेसाठी गावात जाऊ लागला.
4 समाजसुधारक एका कट्ट्यावरती बसलेले होते, त्याला पार म्हणतात, वोटा म्हणतात. हे सुधारक सगळ्या जगाचा ठेका घेऊन बसलेले असतात, त्यांना जग सुधारायचं असतं, सिकंदरच्या खानदानीतून असतात. त्यातला एक जण म्हणला, साधू बाबा इकडे. तो आला, म्हणा, बोल बाळा, लाज वाटत नाही का रे तुला? निर्वस्त्र पूर्ण गावामध्ये फिरतो आणि भिक्षा मागतोयस, लाजायचं काय त्यात? जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, सगळं जग मला हरिरूप दिसतंय, मग लाजायचं कुणापासून? माझ्यापासून, मी स्वतःला. म्हटले, अरे वा, तुला एक लाज वाटत नाही, पण आमच्या घरामध्ये आया, बहिणी, सुना आहेत, लेकी आहेत, तरुण आहेत. तुझ्या या निर्वस्त्र अवस्थेला बघून त्यांनाही लाज वाटते रे. कमीत कमी स्वतःचं लज्जारक्षण तरी कर. त्यानं सांगितलं, मी सगळं काही त्यागलंय, तुला जर वाटत असेल तर तू मला लंगोट घेऊन देऊ शकतोस. त्यानं पटकन लंगोट घेऊन दिली. कांतीलालदाजी पटकन लंगोट घेऊन दिली. जसं तुम्ही 4 दुकानं फिरून टोपी शोधली, माझ्या मापाची नाहीच भेटली, तसं त्यानं पटकन एक लंगोट आणून दिली आणि सांगितलं, स्वामीजी आज से लंगोट आपने धारण करना चाहिए, जब भी इस ग्राम के अंदर पग रखोगे तभी लज्जारक्षण के लिए इस लंगोट को अपने बदन पे धारण करके आया करो. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 8व्या दिवशी साधू पुन्हा नग्न अवस्थेमध्ये गावात आला. एक सूचना आहे, मागे जागा शिल्लक नाही आहे. आता येणारी लोक जी आहेत, ह्या बाजूने पुढे पाठवा आणि पुढे बसवा. अगदी वेळेत सेवा समर्पित होणार आहे, त्याची काळजी नसावी. कारण भुकेच्या आड येणाऱ्याला महामूर्ख म्हणतात आणि मला महामूर्ख व्हायचं नाही आहे. वातावरण जरा शांत जरी झालं असेल तरी पण मी वेळेत संपवणार आहे, काळजी करू नका. कुठे होतो मी? माझा जिल्हा आहे, मला अभिमान आहे ना. तुम्ही ऐकणारी लोक आहात. इथं इतकी हुशार लोक आहे, त्याच्यामुळे आपल्या नाशिक जिल्ह्याला नेतृत्वच नाही ना. कारण लोकसंख्या 1 लाख आणि 1.5 लाख तर नुसते नेतेच आहेत, कार्यकर्ता व्हायला कोणी तयारच नाही. ऐकणारी लोक आहेत म्हणून ऐकवण्याची ताकद ठेवतो आपण. तो साधू पुन्हा गावामध्ये आला, अंगावरती वस्त्र नव्हतं. पुन्हा चांडाळ चौकडीतला एक महारथी उठला आणि त्यानं सांगितलं, काय रे बाबा, तुला कळत कसं नाही? तुला लंगोट घेऊन दिली होती. त्यानं सांगितलं, काय करू, उंदरांनी कुरतडून खाल्ली. म्हटले, मग आता तुला दुसरी लंगोट घेऊन दिली तर पुन्हा उंदीर कुरतडून खातील, त्यापेक्षा एक काम कर, ही लंगोट घेऊन जा आणि त्या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी एक मांजरही घेऊन जा. साधू मांजर घेऊन गेला. 10-15 दिवसामध्ये एकही उंदीर शिल्लक राहिला नाही. लंगोट वाचली, पण मांजरीला दूध नसल्या कारणानं मांजर वाळली. उंदीर संपले होते. मग गावातून मांजरीला जगवण्यासाठी रोज पेला पेला दूध घेऊन जायचा. एक दिवस लोकांनी सांगितलं, बाबा रे बस पुरे कर आता, कुठून रोज रोज तुला दूध द्यायचं, एक दुभती गाय घे जा आणि त्या गायीचं दूध काढून तूच पाच. साधूला गाय दिली. साधूनं गाय घेतली, लोकांकडून चारा 10-15 दिवस मागून आणला. लोकांनी सांगितलं, मंदिराला आमच्या 150 एकर जमीन आहे, 5 एकर जमीन घे, चारा करून तुझे तूच कर, आम्ही नाही तुला चारा देणार. त्याच्यामध्ये 1 बिघा चारा केला. एकट्या गायीला एवढा चारा काय करायचा, अजून 10 गायी वाढवल्या. उरलेलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ऊस लाव, द्राक्ष लाव, कांदे लाव, अमुक लाव, धमुक लाव, मोठं गोडाऊन झालं. पैसे भरपूर आले. गुंतवायचे कशात? जमीन, 4-5 मजली इमारत. हळूहळू वाढत गेलं.
ज्या दिवशी साधू ह्या गावातून गेला त्याच्या नावे संपत्ती होती 1000 कोटी. 1 लंगोटी ते 1000 कोटीचा प्रवास त्यानं जो केलाय ना, तो त्याच्या मायेपोटी नाही, आपल्या मूर्खपणामुळे. कारण ज्याला गरजच नाहीये त्याच्या झोळीत भरभरून ओततात, ते हेलिकॉप्टरने येऊन आपल्यावर फुलं टाकतात. आपल्याला वाटतं वा 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 वा, आमचे गुरु आहे, आमचे काय सांगावं. त्यांना नको नको ते उद्योग सुचतात आणि परमार्थाला बदनाम करण्यासाठी ते सरसवतात. कारण पैसा जास्त झाला की माणसाला काय करावं सुचत नाही, अक्कल गहाण जाते. जास्त पैसा झाला की काय करावं कळत नाही. मग साधारण 1 रुपयाची बिडी पिणारा माणूस 430 रुपयाचं सिगार ओढू लागतो. 430 रुपयाचा सिगार, त्याला काहीच किंमत नाही. एवढी संपत्ती आली की मग ड्रग्सचा तो आदी होतो. नाना प्रकारची व्यसनं करतो. जेवढं महागडं तेवढं व्यसन चांगलं. म्हणून साधून 1 लंगोटीपासून प्रवास सुरू केला तर 1000 कोटीपर्यंत. याला म्हणतात प्रपंच सोडून परमार्थ करणारा. म्हणजे परमार्थासाठी ज्यानं प्रपंच सोडला त्यानं प्रपंच उत्तम करून दाखवला, जो चांगल्या प्रापंचिकालाही लाजवेल. म्हणून प्रपंच करायचा, पण तो प्रपंच कशा पद्धतीने करायचा यासाठी एक दृष्टांत देतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. दृष्टांत असा आहे की एक राजा, शिकारीचा शौकीन, अचूक नेमबाज, तो शिकारीसाठी एका जंगलामध्ये गेला. त्यानं एक शिकार हेरली. त्या शिकारीवरती त्यानं लक्ष केंद्रित केलं आणि त्या शिकारीच्या पाठीमागे धावू लागला. दूरवरती जंगलामध्ये पोहोचला. संध्याकाळ होत होती, भानावर नव्हता राजा. संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला आणि मग राजा भानावर आला. विचार करू लागला, अरेच्या मी पळतो आहे पण कुठल्या दिशेला माहिती नाही. सूर्य मावळला आहे पण तो कुठल्या दिशेला मावळला यावरून अंदाज अनुमान प्रमाण करता येऊ शकेल की माझं राज्य कुठल्या दिशेला आहे. पण दुर्भाग्य, सूर्य कुठल्या दिशेला मावळला हे मला माहिती नाही. दिशा भूल झाली म्हणून तो देवाचा धावा करू लागला. का? तर त्याला कारण होतं. त्याला कारण असं होतं की त्याला पूर्ण त्याचा देश ओळखत होता, पण जंगलातल्या जनावराला त्याची ओळख नव्हती. माझं बोलणं लक्षात घ्या. जंगलातल्या जनावराला त्यांची ओळख नव्हती, तेवढ्यामध्ये तो देवाचा धावा करू लागला. सिंहाची, वाघाची डरकाळी ऐकली, हत्तीचे चित्कार ऐकले, मोराचं केकाटणं ऐकलं, अस्वलाचं केकासणं ऐकलं. सगळ्या आवाजानं तो घाबरला आणि देवाचा धावा करू लागला. देवा पटकन ये रे बाबा, मला मदत पाठव काहीतरी, मला माझ्या राज्यात सुखरूप जायचंय, पटकन ये. 15 मिनिटं राहिलेत. देवानं एका शेतकऱ्याला पाठवलं. सगळ्यांची संकट निस्तरण्यासाठी शेतकरी सक्षम आहे, तरी पण शेतकऱ्याच्याच बोकांडी बसतात ही लोक. कारण शेतकऱ्याला कळत नाही, शेतकरी अजूनही जाती धर्माच्याच नावानं भांडत बसलाय. ज्यांनी भांडवलं त्यांची जातच नाही, त्यांचे कुळ संबंध शोधा, जा त्यांचे नाते संबंध शोधा जरा, त्यांना सगळं माफ आहे. पण आम्ही त्यांना करून ठेवलं बाप आहे आणि आम्ही बाप आहोत हे विसरलो. हे आपलं दुर्भाग्य आहे, आपलं बौद्धिक दुर्बल्य आहे. आम्हाला आमच्यापासून लढवायचं आणि त्यांनी मात्र त्यांचं वाढवायचं, हे असंच चालायचं आहे. म्हणून सावध व्हा. तो राजा जो आहे त्या राजानं देवाचा धावा केला. तात्काळ एक शेतकरी गुणगुणत चालला होता. त्यानं आवाज दिला, कौन है वहां पे? तो शेतकरी डोक्यावरती मोळी घेऊन त्यानं बघितलं, एका झाडीतून बाहेर आला, धाडकन मोळी खाली टाकली आणि त्यानं त्या राजाला दंडवत घातला.
राजन मैं आपका प्रजाजन हूं, आपकी प्रजा हूं। तुम कौन हो? अरे मैं किसान हूं, शेती करतो। मला ओळखतो? मला चांगलाच ओळखतो। कुठेही गेलं की तुम्हाला बघतो मी, टीव्हीवर, वर्तमानपत्रात, बॅनरवर, बोर्डवर, फ्लेक्सवर, कुठेही दिसता तुम्ही। अगदी गरजेच्या वस्तू प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला आम्ही बघतो, कायम तुमचे शब्द कानात येतात। मग मी जर राजा आहे, माझी ओळख पटलेली आहे, तर तुला आज्ञा करतो, ह्या वनातून मला सुखरूप बाहेर काढ, माझ्या राज्याच्या दिशेनं मला कूच करायचं। जी हुजूर म्हटलं, डोक्यावरती मोळी घेतली आणि तो शेतकरी पुढे चालू लागला, राजा पाठीमागे चालू लागला। बोलायला कोणी नसेल ना, तर अंतर खूप मोठं वाटतं। जीवनात कोणीतरी असावं, त्याच्याशी बोललं पाहिजे, आपल्या मनातलं बोललं पाहिजे। एकमेकांबद्दल बोलून नाश करण्यापेक्षा एकमेकांशी बोला, आपोआप वाद मिटतील। बोलायला कोणीतरी पाहिजे, मनातलं, ज्याच्या खांद्यावरती डोकं टेकवलं की आपल्या वेदनांचा बाजार तो मांडणार नाही। या जगात रडून ऐकणारे आणि हसून सांगणारे खूप आहेत, म्हणून आपल्या जीवनामध्ये एक भागीदार असावा की ज्याच्या खांद्यावर डोकं टेकवून आम्ही निर्धास्तपणे बोलू शकतो। कोणीतरी असावं एक जण। अंतर खूप मोठं वाटतं। मग जर कोणी आपल्या जवळ नसेल ना, खूप मोठं अंतर वाटतं। मी देऊ शकतो त्याची उदाहरणं। जर तुम्हाला अंतर छोटं करायचं असेल जीवनाच्या प्रवासाचं, कोणीतरी सोबत असावं लागतं बोलण्यासाठी। बोला, व्यक्त व्हा। उगाच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून गुदमरून मरू नका, मनातल्या मनात ठेवू नका। काहीतरी एखादी अफवा आली आणि त्यावरती तुम्ही दुसऱ्याशी बोलताना, दुसऱ्याबद्दल बोलताना, त्यावेळेस मात्र नाश निश्चित आहे। पण चिकित्सा करा, सत्य आहे का काय पडताळणी करा। राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू एज्युकेशन आम्हाला अधिकार मिळालेले आहेत। डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आम्हाला भारत देशाला अधिकार मिळालेले आहे। RTI जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। पण मिळालेल्या माहितीला, उपलब्ध असलेल्या माहितीवरती विश्वास ठेवून एकमेकांची डोकी का फोडताय? जरा माहिती घ्या। जागतिक स्तरावरची माहिती उपलब्ध होते, पण कोणीतरी आपला आराध्य म्हणून ज्याला आपण मानतो त्याचा शब्द शब्द प्रामाण्य घेऊन जगायचं काय उपयोग आहे? तो राजा मागे चाललाय, शेतकरी पुढे चाललाय। राजा म्हणतो याच्याशी काय बोलू? लेवल असावी लागते ना बोलण्या चालण्याची। इथे आल्याच्या नंतर सुद्धा मला विचारसागर, पंचदशी, वृत्ती प्रभाकर किंवा मग इतर वेद, वेदांग, उपनिषद या विषयावर बोलण्यासाठी तुमच्याशी लगेच अनुसंधान साधावं नाही लागलं। आल्या आल्या पहिल्यांदा लोकसभेची चर्चा करावी लागली, त्यावेळेस लोक माझ्याशी बोलू लागली। मग हळूहळू अध्यात्माकडे यावं लागलं। ते ज्याच्या त्याच्या लेव्हलने बोलावं लागतं हो, ज्याच्या त्याच्या लेव्हलने बोलावं लागतं। आणि जर त्याच्या लेव्हलनं बोललं नाही तर ते काय होतं माहिती आहे का? त्याच्या लेव्हलला जर नाही आलं ना, तो त्याच्या लेव्हलला आणून आपल्याला परास्त करतो चर्चेत। म्हणून त्याच्या लेव्हलला आधी जाऊन बसा। राजा म्हणतो हा शेतकरी, मी तिथं AC मध्ये बसून शेतकऱ्यांची भविष्य घडवतो, तिथं आराखडा करतो, किती काय उत्पन्न, कसं उत्पन्न, कशा पद्धतीनं सबसिडी द्यावी, कशा पद्धतीनं यांना टॅक्स लावावा, हे सगळं मी ACत बसून ठरवतो। मग एवढं फील्डवर येऊन बोलायची काय गरज आहे? मग तो शेतकरी विचार करतोय, राजा आपल्याशी बोलत नाही, कदाचित संकोच असेल त्याला, पण एवढा मोठा माणूस आहे, त्याच्याशी कसं बोलू? एक काय बोलू आणि दुसरं कसं बोलू, दोघांचं कम्युनिकेशन होत नाही। शेवटी राजा थोडीशी माघार घेतो आणि सांगतो, काय काम करतोस? शेती। छान चाललंय का? हो। तुझ्या मालाचा भाव वगैरे कसा आहे? त्यानं सांगितलं झाकली 1.25 लाखाची।
काय खताच्या गोणीचे वगैरे बाजार त्यांना सांगितलं, सारं उत्तम चालू आहे, तुमच्या समोर कसं काय बोलू? पाऊस वगैरे व्यवस्थित होतो का? हां, करतो मी नियोजन बरोबर. कुटुंब वगैरे व्यवस्थित सगळं काही करतो. तुझी कमाई कशी? तो म्हणतो 4 रुपये कमावतो. नियोजन कसं आहे? म्हटलं तेवढंच नियोजन फक्त माझं उत्तम आहे. 4 रुपये कमावतो, त्यापैकी पहिला रुपया जो तो पाण्यात टाकतो, दुसरा रुपया जमिनीत पुरतो, तिसरा रुपया जो आहे त्यानं कर्ज फेडतो आणि चौथा रुपया व्याजानं देतो. राजा म्हणाला पुन्हा एकदा बोल. म्हटला पहिला रुपया पाण्यात फेकतो, दुसरा रुपया जमिनीत पुरतो, तिसरा जो रुपया आहे त्यानं कर्जाचे हप्ते फेडतो आणि चौथा रुपया व्याजानं चढवतो. राजा गेला. त्यानं 50 CA 15 दिवस बसून ठेवले. लॅपटॉप कम्प्युटर समोर घेऊन जेवणा खावणाची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करून CA काम करू लागले. 15 दिवस 50 CAंना तो 4 रुपयाचा गुंता समजला नाही. शेवटी 15व्या दिवशी सगळ्यांनी एक सुरात म्हटलं, राजा 400 कोटी असते तर कुठेही रिचवले असते रे, पण 4 रुपयाचं गणित काही बसत नाही. सर्वांनी हात टेकले. मग त्यानंतर राजानं पालखी पाठवून तो शेतकरी बोलवला. ऐकून ठेवा, शेतकऱ्याला बोलावलं. 4 रुपयाचं गणित सांगतोय. एवढं झालं की आपलं गणित सुटणार आहे. 4 रुपयाच्या गणितामध्ये त्या CA लोकांनी हात टेकले. पालखी पाठवून त्या शेतकऱ्याला बोलावलं. शेतकरी आला आणि शेतकऱ्याला सांगितलं ते 4 रुपयाचं गणित जरा सोडवून द्या रे, याला काय कॅल्सी वगैरे लागेल, काय लागेल त्याला द्या बरं जरा. त्यानं सांगितलं काही गरज नाही आहे. 4 रुपयाचं गणित ज्याला जमलं, ज्यानं 4 रुपयाचं नियोजन केलं, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. म्हटले कसं? पहिला रुपया पाण्यात टाकला, पाण्यात फेकतो. आपणही पहिला रुपया पाण्यात फेकला पाहिजे. पाण्यात फेकणं म्हणजे असंच पाण्यात फेकून देऊ नका. प्रपंचामध्ये तो खर्च करा. प्रपंचामध्ये खर्च केलेला पहिला रुपया नो बेनिफिट, पाण्यातच गेला. तुम्ही AC आणा, TV आणा, वॉशिंग मशीन आणा, काय तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणायचे, काय आणायचे ते आणा, चोपाळा आणा, गाड्या घ्या, गोड्या घ्या, तो पाण्यातच आहे. अर्थात गाडी घेतल्याच्या नंतर पैसा पाण्यात जातो हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. कारण काय माहिती आहे का, मी A पासून सुरुवात केली. 11वी 12वी फॉर्च्युनर आहे माझी आता सध्या. आता ही फॉर्च्युनर जर नसती तर तुळजापूरहून प्रवास करून तुमच्यापर्यंत येऊ शकलो असतो का रात्रभर? बरं वाटतं जरा. 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा अंगावरती ब्लँकेट घेऊन झोपावं लागतं, एवढी तरी व्यवस्था आहे. म्हणून माझ्यासाठी पाण्यात नाही बरं का, तो माझ्यासाठी इन्कम आहे. म्हणून पहिला रुपया पाण्यात फेका म्हणजे प्रपंचासाठी खर्च करा. दुसरा रुपया जमिनीत पुरा म्हणजे बियाणं खतं आणून तो भांडवलासाठी खर्च करा. दुसरा रुपया. तिसरा रुपया जो आहे शेतकरी म्हणतो मी त्यातून कर्जाचे हप्ते फेडतो. म्हणजे माझ्या आईवडिलांनी जो माझ्यावरती खर्च केला, माझं संगोपन केलं, शिक्षण केलं, त्या आईवडिलांच्या दवा पाण्यासाठी, तीर्थयात्रांसाठी, हौसे मौजेसाठी तो रुपया खर्च करतो. आणि चौथा रुपया व्याजानं देतो. म्हणजे काय? माझ्या मुलांच्या संगोपनावरती खर्च करतो, शिक्षणावरती खर्च करतो. म्हणजे म्हातारपणात तो मला बेनिफिट म्हणून मिळेल. 4 रुपयाचं गणित. जो माणूस उत्तम प्रपंच करतो ना, त्याला परमार्थ करण्याची गरज नाही आहे. आणि जो मनुष्य परमार्थामध्ये जातो आणि परमार्थात गेल्याच्या नंतर परमार्थाचं ढोंग करतो, त्याच्यासारखा उत्तम प्रापंचिक जगात दुसरा कोणी नाही आहे. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. मरताना देवाचं नाव मुखात येण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, तुमची निर्मळता, तुमचं केलेलं शुद्ध कार्य. कर नाही त्याला डर कशाला. जर चुकच केलेली नाही तर का म्हणून कुणाला उत्तर देऊ. सद्गुरू जोग महाराज नाशिकला आले.
आणि सर्व पुरोहित जमा झाले. त्यांनी सांगितलं, जोग महाराज तुम्ही आमच्या जातीचे उत्तम कार्य करता आहात, आमचं कर्तव्य आहे, तुम्ही आमच्या नाशकात आलात ना, मग आम्ही तुमचं एकदा त्रिपिंडी करून घेऊ, कालसर्पशांती करून घेऊ, नवचंडी, कोटीचंडी, शतचंडी सर्व काही करून प्रायश्चित्त तुमच्याकडून करून घेऊ. म्हणजे त्यांनी सांगितलं नाही करायचं मला. का नाही करायचं? आम्ही मोफत करतो आहोत, 1 रुपया घेणार नाही. त्यांनी सांगितलं, अरे माझ्याकडून जर पापच घडलं नाही तर प्रायश्चित्त करू कशाचं? म्हणून आयुष्यामध्ये लोकांना उत्तर देताना अनेक प्रकारानं तुम्ही बनवू शकता. स्वतःला उत्तर देताना लाज वाटू नये. असं जर जगलो, काहीच करायची गरज नाही आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. मग लाखोनं कोटीनं कमवायचे आणि पुन्हा लाखो कोटीनं जर तुम्ही परमार्थामध्ये ते खर्च करत असाल तर ते ढोंग आहे, ढोंग. आत्ता अमरावतीमध्ये गेलो होतो, फार मोठी व्यक्ती आहे, नाव घेणार नाही मी, तुमच्या आलं असेल लक्षात ते. त्यांनी 5 कोटी रुपये 5 दिवसाचे एका बुवाला दिले. त्यानं कथा केली, निघून गेला. स्वतःचं चॉपर घेऊन आला आणि स्वतःचं चॉपर घेऊन गेला. माझ्या कीर्तनात आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, आपकी भी हम कथा करवाएंगे. म्हणलं, मैं हम करेंगे ही नहीं. तो त्यांनी सांगितलं, क्यों तुम्हारा काला धन लेके हम क्या करेंगे. आम्ही तोंडानं फार फटकळ असतो, एक तुटली झिपरी तर कुठे गेली पिपरी. पण माझा उमेदवार 28 युगापासून उभा आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून जर इथं मी उभा असेल तर गळ्यामध्ये विना असताना माझ्या कौतुकासाठी मी फोटो काढायला तिथपर्यंत येऊ शकत नाही, कारण गादीचा अपमान होईल. त्या माणसानं दंडवत घातला आणि मग सांगितलं, ह्या निष्ठेला सलाम आहे. तुमच्यासारख्या 10 लोकांची ही जी काही बेडर भाषा आहे, निडर भाषा आहे, या भाषेनं जर परमार्थ चालवला तर कुणाच्या दावणीला बांधायची गरज नाही. आज आम्हीच प्रचार करत फिरतोय. हे दुर्भाग्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, जो उत्तम प्रकारानं जगला तो असा निघून जातो की जसा घटाखाली दिवा विझला. मग तो फडफडून विझला, हळूहळू विझला की एकदाच विझला सांगता येणार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, कर्म असं करा की सांगताना लोकांमध्ये लाज वाटू नये. लोकांना उत्तर देता येतील काही. हो, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोकांना काहीही उत्तर देता येतील, पण स्वतःला उत्तर देताना लाज वाटू नये. अशा अवस्थेमध्ये कर्म करा. त्या झाकलेल्या घटाच्या दिव्याखाली तुम्ही जसे दिवा जातो तसं ह्या देहातून मुक्त व्हाल. तडफड नाही, काही नाही, काही नाही. म्हणून झाकलीय घटीचा दिवा नेणू काय झाला, किंवा या रीती जो पांडवा देह ठेवी, या ओळीवरती बोलण्याचा प्रयत्न केला. बरोबर 12 वाजलेले आहे, माझी वेळ संपलेली आहे आणि सबंध महाराष्ट्राला माहिती आहे की मी वेळ पाळतो, म्हणून वेळेनं मला पाळलं आहे. कैलासवासी माणिकराव धारराव यांच्या निर्वाण कालपश्चात तब्बल 1 वर्षानंतर पुण्यस्मरणाचा हा कालखंड. सर्व आलेले आप्त इष्ट नातेवाईक, माझ्या दृष्टीनं श्रोतृवर्ग, त्यांना धन्यवाद देतो. पाठीमागे असणारे 2 भाऊ श्री दिलीपरावजी धारराव, नितीनरावजी धारराव, त्यापैकी दिलीपरावजी माजी उपसभापती, चिरंजीव म्हणजे मुलगा त्यांचा डॉक्टर हरीश, मुलगी प्राध्यापक शीतल. ह्या कुटुंबाला भगवान परमात्मा दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करू अशी भगवतचरणी प्रार्थना करतो. तुकाराम 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 म्हणा. येऊ द्या, आवाज येऊ द्या. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत